नमस्कार, मी श्यामल साबळे, एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर, भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात। नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध। आणि यशोदा हॉस्पिटल, प्रसूतीगृह, बाल रुग्णालय, वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर। आता बातम्या सविस्तर। परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ आज मंठा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। आंबेडकरी संघटनांकडून आज मंठा शहर बंदची हाक देण्यात आली होती। जालना जिल्ह्यातील मंठा शहर बंदची हाक देण्यात आली आहे। परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ आज मंठा शहर बंदची हाक देण्यात आली। आंबेडकरी संघटनांकडून आज मंठा शहर बंदची हाक देण्यात आली असून यावेळी मंठा शहरातून निषेध रॅली काढण्यात आली आहे। दरम्यान या बंदला व्यापारी वर्गाकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। जालना शहरातील साई फ्रेम आणि डेक्कन फ्रेम या दुकानांना रात्रीच्या सुमारास आग लागली। या आगीत दुकानातील साहित्यांचं मोठं नुकसान झालंय। जालना शहरातील सिंधी मार्केट परिसरातील साई फ्रेम व डेक्कन फ्रेम या दोन्ही दुकानांना रात्री 12 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली। या दुकानांना लागलेल्या आगीची माहिती मिळताच जालना अग्निशमन विभागाची टीम त्या ठिकाणी आग विझविण्यासाठी पोहोचली। ही आग मोठ्या असल्या कारणाने अग्निशमन वाहनाच्या सहाय्याने ही आग विझविण्यात आली। सदरील आगीमध्ये दुकानातील फोटो फ्रेम, मॅट, पोस्टर, फर्निचर, विद्युत वायरिंग, टेबल खुर्ची असे दोन्ही दुकानातील मालमत्तेचं मोठं नुकसान झालंय। जवळपास 2 लाख रुपयाचं नुकसान झालं असून या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे यांनी सांगितलंय। काय घटना होती? साधारणतः 12 वाजून 9 मिनिटाला रात्री कुणाल शिंगारे या व्यक्तीचा फोन आला की सिंधी मार्केटमध्ये मस्जिदीच्या पाठीमागे एक साई फोटो फ्रेम आणि डेक्कन फोटो फ्रेम या दुकानास आग लागली आहे, अशी घटना आम्हाला कळाली होती आणि प्राप्त झाली। वर्दी प्राप्त होताच अग्निशमन वाहनाचे एक पथक घटनास्थळी दाखल होऊन तिथे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न आम्ही शर्तीचे केले। त्यानंतर आग मोठी असल्यामुळे आम्हाला 2 अग्निशमन वाहनाच्या सहाय्याने ती आग विदिन 40 मिनिटामध्ये पूर्ण कव्हर केली। आणि त्याच्यामध्ये फोटो फ्रेममध्ये त्याचे जे फोटोचे आहेत, बायडिंगची मशीन आहे, त्याच्यामध्ये ते फोटो फ्रेम, प्लास्टिक, त्याच्यावर ते हे करणारे अशा बरेच वस्तू होत्या त्यांच्या, टेबल, खुर्ची, फॅन, असं इलेक्ट्रिक पण काही साधने होते, ते पण त्याच्यात जळाले आहेत। साधारणतः 2-1 लाख रुपयाचं नुकसान झाल्याची अशी वार्ता आहे। आणि सदर घटना ही मिडनाईट असल्यामुळे आग थोडं लवकर कळालं नसल्यामुळे, म्हणजे लोकांनाच उशिरा कळालं, दुकान ते बंद करून ते घरी गेले होते वाटते, त्याच्यामुळं आग ही फार मोठ्या प्रमाणामध्ये होती, त्यामुळे त्याच्यामध्ये बरंच काही नुकसान झालेलं आहे आणि आग आटोक्यात आणली। जीवितहानी वगैरे कुठलीही नाही। जय हिंद। मी माधव पानपट्टे, मुख्य अग्निशमन अधिकारी, जालना महानगरपालिका। परभणी येथील संविधान अवमान प्रकरणातील खरा मास्टरमाइंड शोधावा आणि तेथील भीम सैनिकांचे कोम्बिंग ऑपरेशन थांबवावे अशी मागणी आज श्रीमंत संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे शासनास पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। परभणी येथे झालेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड ज्या आरोपींनी केली आहे तो मनोरुग्ण नसून हा शांत डोक्याने रचण्यात आलेला कट कारस्थानातील एक प्यादा आहे। त्याची नार्को टेस्ट करून या मागे खरा मास्टरमाइंड कोण आहे त्याला अटक झाली पाहिजे आणि या संविधान प्रतिकृतीची तोडफोड प्रकरणातील जे दोषी आहेत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जालना श्रीमंत संघटनेने केली आहे। तसेच परभणी शहरातील भीम सैनिकाचे जे कोम्बिंग ऑपरेशन चालू आहे ते तात्काळ थांबवावे आणि कुठल्याही भीम सैनिकावर गुन्हा दाखल करू नये अशी मागणी श्रीमंत संघटनेने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे। यावेळी श्रीमंत संघटनेचे संदीप साबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। सर्वांना माझा विद्रोही जय भीम। आज रोजी आम्ही जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे की परभणीमध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। दुर्दैवी याच्यासाठी म्हणत आहे मी की आपला जो राष्ट्रीय ग्रंथ आहे संविधान, त्या संविधानाची प्रत एका जणांनी तोडफोड केलेली आहे, प्रतिकृती, आणि ते तोडफोड करणाऱ्या आरोपीला पाठीशी घालण्यासाठी काही लोक त्याला माथेफिरू म्हणत आहे, काही लोक त्यांना मनोरुग्ण म्हणत आहे।
परंतु आमच्या सर्व भीमसैनिकाच्या असं निदर्शनात आलेलं आहे की तो मनोरुग्ण नसून ते जी तोडफोड केलेली आहे या शांत डोक्याचं कट कारस्थान आहे आणि या कट कारस्थानाच्या पाठीमागील जो मास्टरमाइंड आहे त्याला कुठंतरी पाठीशी घालण्यासाठी या आरोपीला मनोरुग्ण माथे फिरू असं म्हणण्यात येत आहे। परंतु आम्हाला खात्री आहे की हे जे शांत महाराष्ट्र आहे तो शांत महाराष्ट्र पेटवण्यासाठी हे घडवलेलं कट कारस्थान आहे। आमच्या श्रीमंत संघटनेच्या माध्यमातून आम्ही अशी मागणी केलेली आहे निवेदनामार्फत की जर या माथे फिरूची आपण नार्को टेस्ट करावी। नार्को टेस्ट केल्यानंतर याच्या मागचा मास्टरमाइंड समोर येईल। त्या मास्टरमाइंडला जे आरोपी आहेत त्यांच्यावर देशद्रोहाची कारवाई झाली पाहिजे आणि या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। तसेच परभणी येथील भीमसैनिकाचे जे कोम्बिंग ऑपरेशन चालू आहे ते कोम्बिंग ऑपरेशन थांबवावे। तरुणावरती विनाकारण गुन्हे दाखल करू नये ही आमची पोलीस प्रशासनालाही विनंती आहे। जर आमच्या या मागण्या मान्य झाल्या नाही तर आमच्या श्रीमंत संघटनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात आम्ही तीव्र आंदोलन करू अशी मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला एक आमचं निवेदन देत आहे। आमची मागणी त्यांच्यापर्यंत आपण पोहोचावी अशी विनंती करत आहे। जालना शहरातील संभाजीनगर भागातील शांतिनिकेतन विद्या मंदिर या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा आज मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। तसेच उपविभागीय अधिकारी श्रीमंत हरकळ यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील सोलर वॉटर फिल्टरचं उद्घाटन करण्यात आले। जालना शहरातील संभाजीनगर भागातील शांतिनिकेतन विद्या मंदिर या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी श्रीमंत हरकळ, संस्थेचे अध्यक्ष भास्करराव आंबेकर, माजी नगरसेवक महेंद्र अकोले, माजी नगरसेवक गणेश घुगे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सोलर RO प्लांटचे देखील उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। संस्थेच्या वतीने मान्यवरांचे पुष्पहार शाल देऊन स्वागत करण्यात आले तर मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले। यावेळी गुणवंत विद्यार्थी आणि पालकांचा भेटवस्तू, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। तसेच शाळेच्या स्वच्छतेच्या बाबतीत प्रथम क्रमांक आल्याने शिक्षकांचंही प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। विद्यार्थ्यांनी यावं, त्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी। मग विद्यार्थ्यांचा गणवेशापासून तर सर्व खर्च त्या काळामध्ये दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून आम्ही आज तो करायचो। सर आज तीच संस्था बालवाडी ते 10वी पर्यंत आणि नर्सिंगचं सुद्धा यावर्षी आम्ही एक युनिट सुरू केलं आहे। तर या संस्थेच्या माध्यमातून जवळपास 2000 विद्यार्थी आज ज्ञानार्जन करण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून सर ही आमची सर्व भूमिका। 40 शिक्षकांचा स्टाफ या सर्व विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं काम करतोय आणि अत्यंत प्रामाणिकपणाने। सर आम्ही नाममात्र आहोत, आम्ही फक्त संस्था आणली, काढली आणि यांना रूम्स वगैरे, पण खऱ्या अर्थानं या शाळेचं जे नावलौकिक झालंय तर ते या शाळेमध्ये आमचा जो शिक्षक वृंद आहे सर खूप प्रामाणिकपणानं विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम या शाळेतील आमची शिक्षक मंडळी करत असतात। 13ला मला स्वयं अर्थसहाय्यातून माझे 1 ते 7 पर्यंत ग्रँटेड आमचं युनिट आहे। नंतर पालकांचा आग्रह असायचा की 7वी पास झालेला विद्यार्थी आता कुठं जाईल, तो दुसऱ्या शाळेमध्ये आम्हाला प्रवेश मिळत नाही, मग तुम्ही 10वी पर्यंत इथं सुरू केलं पाहिजे। मग आम्ही सरकारकडे परवानगी घेतली, सरकारचं धोरण तोपर्यंत बदललं होतं आणि स्वयं अर्थसहाय्यामध्ये 8वी, 9वी, 10वी हे 3 वर्ग आम्ही इथं चालवतो आणि मला आनंद वाटतो की मला परवानगी मिळाल्यापासून म्हणजे 13 पासून आजपर्यंत या शाळेचा 10वीचा निकाल हा 100% आहे, 100%। आपण इतर सर्व शाळांचा जर विचार केला तर प्रत्येक शाळेला कुठल्या ना कुठल्या धनिक समाजाचं पाठबळ आहे। जैन शाळा असेल तर जैन समाज आहे, तुमचा आर्यश्री असेल तर अग्रवाल समाज त्याच्या पाठीमागे आहे, आम्ही CTMK शाळा असेल तर गुजराती समाज मोठा धनिक समाज आहे। पण ही शाळा ही फक्त लोकांच्या आश्रयावर चालते। आज इथं आयुबाई बसलेले असतात, सहज एक दिवस आले आणि मी त्यांना म्हटलं नर्सिंगमध्ये माझ्याकडे ज्या मुली आहेत खूप ग्रामीण भागातून आल्या आणि खूप म्हणजे गरजू कुटुंबातल्या आहेत, तर त्यांचा गणवेश आम्हाला ताबडतोब आयुबाईनं ताबडतोब 40 विद्यार्थिनी आपल्या या सर्व विद्यार्थ्यांचा आणि विद्यार्थ्यांच्या गणवेशाची रोटरी क्लबनं आम्हाला मदत केली आणि मुलांना या ठिकाणी शुद्ध पाणी मिळतंय। अर्थात सौर ऊर्जा प्रकल्प आम्ही आमच्या स्वखर्चातून केला। एक शहरामध्ये चांगलं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे।
सफल सीड्स अँड बायोटेक लिमिटेड यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी क्रॉप शोचं आयोजन करण्यात आलंय. 14 डिसेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान हा क्रॉप शो सुरू राहणार असल्याची माहिती सफल सीड्स अँड बायोटेक लिमिटेड चेअरमॅन कमल झुंझुनवाला यांनी दिली आहे. सफल सीड्स अँड बायोटेक लिमिटेड जालना यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांसाठी क्रॉप शोचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या, पालेभाज्या, कापूस, मका इत्यादी पिकांचं एकूण 420 प्रकारचं बियाणे शेतकऱ्यांना बघायला मिळणार आहे. तसेच विदेशातील काही उद्योजक आणि शेतकरी या क्रॉप शो मध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या क्रॉप शोला अवश्य भेट द्यावी असं आवाहन सफल सीड्सचे संचालक कमल झुंझुनवाला यांनी केले. हा क्रॉप शो दिनांक 14 डिसेंबर ते 23 डिसेंबर पर्यंत सफल सीड्स अँड बायोटेक लिमिटेड फार्म हाऊस रेवगाव रोड येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. नमस्कार, मी कमल झुंझुनवाला, चेअरमन सफल सीड्स अँड बायोटेक लिमिटेड जालना. आम्ही दरवर्षी आमच्या फार्मवर भाजीपाला आणि इतर पिकांची जसे कॉटन, मका यांच्या बऱ्याचशा व्हरायटीज लावतो शेतकऱ्यांना पाहण्याकरिता. यावर्षी आम्ही जवळपास 420 व्हरायटीज लावल्या आहेत, जे पाहायला बरेचसे शेतकरी बंधू आणि आमचे डीलर्स, आमचे फॉरेनचे कस्टमर्स हे सगळे येणार आहेत. हे क्रॉप शो 14 डिसेंबर ते 23 डिसेंबरपर्यंत राहील. तर मी आपण सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो की त्यांनी ह्या कालावधीमध्ये म्हणजे 14 डिसेंबरपासून 23पर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 5पर्यंत यावे कधीही. आणि ॲड्रेस आहे सफल सीड्स फार्म, रेवगाव रोड, जालना. तर आपण जरूर यावे. नमस्कार. याबरोबर जालना बातमीपत्र ते संपलंय. पाहत राहा एमसीएन न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका टीएमटी, फैसला जो मजबूत हो। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन। आमच्याकडे एसी, फ्रीज, एलईडी, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल। इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध। लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। एसी, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। जालना मंठा रोडवरील रामनगर शुगर फॅक्टरी जवळील हिंद पेट्रोल पंपासाठी एक अनुभवी मॅनेजर कामासाठी पाहिजे। तसेच जालना शहरातील अंबड चौफुली जवळील गोल्डी लॉन्च समोरील जय भारत पेट्रोल पंपावर कार्यालयीन कामकाजासाठी एक महिला पाहिजे। आमचा संपर्क 917508
3166. आता मिळवा मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर सारख्या स्मार्ट सिटी मध्ये मिळणारे दर्जेदार क्वालिटी असलेले सोलर सिस्टीम आपल्या शहरात. आरोही सोलर पॉवर आणि वॉटर हीटर ग्राहकांना घरपोच सर्वात स्वस्त सोलार सिस्टम स्थापित करून देणारी नामांकित कंपनी. आमची वैशिष्ट्ये: महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी शासकीय योजनेतून सबसिडी. आता घरीच वीज तयार करून महावितरणला वीज विकण्याची सुवर्ण संधी. छतावरील सौर ऊर्जा पॅनलद्वारे वीज निर्मिती आणि वीज बिल शून्य. विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची व्यवस्था. प्रथम नोंदणी, प्रथम प्राधान्य. 3 किलोवॅट पासून 10 किलोवॅट पर्यंत सोलार पॉवर सिस्टम उपलब्ध. आमचा पत्ता: आरोही सोलार पॉवर आणि वॉटर हीटर ग्रीन एनर्जी सोल्युशन, मंठा अंबड बायपास, कृष्णा मॉल समोर, कृष्णकुंज कॉलनी, शॉप नंबर 1, जालना. संपर्क: श्री अतुल देशमुख, 8888555525 आणि रवी तौर 9022952215.